मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या पाठातील पुढचा भाग आधुनिक आवर्ती नियम आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण मेंडेलीवचा आवर्ती नियम आणि मेंडेलीवची आवर्त सारणी पाहिली. आता मेंडेलीवनं जेव्हा आवर्त सारणी मांडली त्यावेळेला अणूच्या अंतरंगाविषयी किंवा अणूची अंतररचना याविषयी एवढी माहिती जगाला नव्हती आणि इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्याचा क्रमदर्शक अंक होता. म्हणजे मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये अणुअंकाला महत्त्व नव्हतं. परंतु 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोसले यांनी एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉनची संख्या. म्हणजे हेनरी मोसले यांनी अभ्यास केला आणि काय सांगितलं की मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजे काय, तर मूलद्रव्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा मूलद्रव्यामध्ये अणुकेंद्रकावर असणारा एकूण धनप्रभार. आणि एक्स-रे ट्यूबचा वापर करून त्यांनी काय केलं, अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक निश्चित केले आणि अणुअंक निश्चित केल्यानंतर मूलद्रव्याचा अणुअंक आणि मूलद्रव्याची वैशिष्ट्ये यांचा गुणधर्म यांचा संबंध त्यांनी लक्षात घेतला आणि त्यांनी हे दाखवून दिलं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुभारांकावर अवलंबून नसून ते त्याच्या अणुअंकावर अवलंबून आहेत किंवा अणुअंक हा अधिक मूलभूत गुणधर्म आहेत. म्हणजे मूलद्रव्याची वैशिष्ट्य ही कुणावर अवलंबून आहेत, तर मूलद्रव्याची वैशिष्ट्य ही त्याच्या अणुअंकावर अवलंबून आहे. आणि त्यानुसार मेंडेलीवनं हेनरी मोसलेनं काय केलं, आधुनिक आवर्त नियम हा तिथं त्यांनी मांडला. त्यानं मेंडेलीवचा आवर्ती नियम केवळ दुरुस्त केला. मेंडेलीवनं अणुभारांकाला महत्त्व दिलं होतं, मूलभूत गुणधर्म अणुभारांक आहे असं सांगितलं होतं, परंतु हेनरी मोसले यानं मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म हा अणुअंक आहे हे सांगून त्यानं काय केलं, हा आधुनिक आवर्ती नियम मांडला. तो आधुनिक आवर्ती नियम काय आहेत, तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. आता अणुअंकाचे आवर्तीफल याचा अर्थ काय, समजा मूलद्रव्यांची मांडणी आपण त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमानं केली तर ठराविक कालावधीनंतर काय होतात, ते वैशिष्ट्य जे आहेत ते पुनरावर्तित होतात किंवा रिपीट होतात आणि यालाच आपण आवर्ती फल असं म्हटलेलं आहे. म्हणजे ठराविक कालावधीनंतर ती वैशिष्ट्ये आहेत मूलद्रव्याची ती रिपीट होतात, याला मूलद्रव्याचे आवर्ती फल असं त्यांनी म्हटलं. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहेत हे आधुनिक आवर्ती नियम मोसलेनं मांडला. आता मोसलेच्या आधुनिक आवर्ती नियमाचा वापर करून हेनरी मोसलेनं आधुनिक आवर्त सारणीची रचना केली आणि ह्या आधुनिक आवर्त सारणी तिचं दीर्घ रूप किंवा आधुनिक आवर्त सारणीची रचना आपल्याला इथं अभ्यासायची आहे. ती कोणती, तर आधुनिक आवर्त सारणीचं दीर्घ रूप किंवा आधुनिक आवर्त सारणीची रचना. आता यानुसार काय केलं, तर हेनरी मोसलेनं ज्ञात असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांची त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमानं काय केलं, मांडणी केली आणि त्याने अणुअंक आधारित धरून झालेल्या आधुनिक आवर्ती सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे भाकीत अचूकपणे केले आणि यालाच आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घ रूप असं म्हटलेलं आहे. म्हणजे आधुनिक आवर्त सारणी आधुनिक आवर्ती नियम लक्षात घेऊन ज्या आवर्त सारणीची रचना केली त्याला आधुनिक आवर्त सारणीचं दीर्घ रूप असं म्हटलेलं आहे. आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये महत्त्वाचा गुणधर्म काय आहे, तर याच्यामध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकानुसार केलेली आहे, अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार
केलेली आहे. आता अणुअंक म्हणजेच एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. आणि त्याच्यामुळे मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी ज्या आहेत, या त्रुटी या आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय झालेल्या नाहीशा झालेल्या दिसतात. की याच्यामध्ये आपल्याला माहिती होतं की समस्थानिकांना कुठे स्थान द्यायचं, ही एक त्रुटी मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये राहून गेली होती, ती इथं नाहीशी झाली. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह आधुनिक आवर्त सारणीमध्ये मात्र दूर झालेला नाही. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा हायड्रोजनला अल्कली धातू बरोबर ठेवायचं का हॅलोजन बरोबर ठेवायचं, हे आपल्याला निश्चित सांगता आलेलं नाही. ठीक आहे. म्हणजे आधुनिक आवर्ती नियम कशावर आधारित आहे, आधुनिक आवर्ती नियमावर आधारित आधुनिक आवर्त सारणी, हे आता आपण पाहिलं. आता मागील इयत्तांमध्ये आपण पाहिलं की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती कवचांमध्ये ज्याप्रमाणे वितरित केलेले असतात, ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते कशावर ठरतं, त्या अणूमध्ये असणाऱ्या एकूण इलेक्ट्रॉनची संख्या. आणि एकूण संख्या ही अणू अंका इतकीच असते. म्हणजे जेवढे प्रोटॉन असतात एखाद्या अणूमध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. आणि मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण यातील संबंध आपल्याला काय झाला, आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्ट झालेला इथं दिसून येतो. आता इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा, जरा डोके चालवा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय बघा, आधुनिक आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांच्या जागांवरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे इथं शोधायची आहेत. बघा आता उत्तरे काय आहेत. पहिला प्रश्न आहे, कोबाल्ट 59 म्हणजे कोबाल्टचा अणुभारांक 59 व निकेल 59 यांच्या स्थानांसंदर्भात मेंडेलीवच्या आवर्त सारणीत असलेला प्रश्न आधुनिक आवर्त सारणीमध्ये कसा सुटला, हे आपल्याला बघायचं. तर आधुनिक आवर्त सारणीची रचना ही कशी झालेली आहे, अणुअंकाच्या चढत्या क्रमानं झालेली आहे. आणि अणुअंकाच्या चढत्या क्रमानं झाले असल्यामुळं कोबाल्ट याचा अणुअंक आहे 27 आणि निकेल याचा अणुअंक आहे 28. त्यामुळं कोबाल्ट अगोदर येणार आहे, निकेल नंतर येणार आहे. जरी दोघांची अणुवस्तुमानं ही समानच असली, 59 जरी असली, तरी अणुअंक वेगवेगळे आहेत. आणि त्यामुळं आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्यांना दोन वेगवेगळी स्थानं देणं इथं आपल्याला शक्य होईल. दुसरा प्रश्न आहे, क्लोरीन 1735 व क्लोरीन 1737 या समस्थानिकांची जागा आधुनिक आवर्त सारणीत कशा प्रकारे निश्चित झाली. आता इथं सुद्धा बघा, क्लोरीन याचा अणुअंक बघा दोघांचाही 17 आहे आणि अणुवस्तुमानांक एकाचा 35 आहे आणि एकाचा 37 आहे. अणुअंक समान आहेत, त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुद्धा समान आहेत. म्हणून आधुनिक आवर्त सारणीमध्ये या दोन्ही क्लोरीनच्या समस्थानिकांना एकाच ठिकाणी जागा दिली गेली आणि समस्थानिकांचा प्रश्न इथं सुटलेला आहे. का एकाच ठिकाणी जागा दिली गेली, कारण काय, कारण दोघांचे अणुअंक काय आहेत, समान आहेत. तिसरा प्रश्न, क्रोमियम 2452 व मँगेनीज 2555 या दोन्ही मूलद्रव्यांच्या दरम्यान 53 किंवा 54 अणुवस्तुमान असलेली मूलद्रव्ये असू शकतात का. बघा आता इथं क्रोमियम म्हटलेलं आहे आपल्याला, क्रोमियम याचा अणुअंक आहे 24 आणि मँगेनीज याचा अणुअंक आहे 25. आता चढत्या क्रमानं मांडणी केल्यामुळं 24 नंतर काय येणार आहे, 25 येणार आहे. त्यामुळे या दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान कुठलं दुसरं एखादं मूलद्रव्य असण्याची शक्यता नाही. भले त्यांचा क्रोमियमचा जो अणुवस्तुमानांक आहे 52 आणि मँगेनीजचा 55, म्हणजे इथं यांच्यामध्ये 53-54 असण्याची शक्यता का नाही आहे, कारण इथं अणुअंक जर बघितलं तर 24 आणि 25 हे सलगचे दोन अंक असल्यामुळं यांच्या दरम्यान कुठलीही दुसरे मूलद्रव्य असण्याची शक्यता नाही. ही मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये असणारी त्रुटी इथं दूर झालेली आहे. आणि आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनला कोठे ठेवावे असे तुम्हाला वाटते, हॅलोजनच्या गण 17 मध्ये की अल्क धातूच्या गण 1 मध्ये.
आता अल्कधातू यांच्याशी साधर्म्य दर्शवणारे हायड्रोजनचे काही गुणधर्म आहेत आणि हॅलोजनचे सुद्धा गुणधर्म आहेत. तर याविषयी आपण विचार करायचा आहे. तर प्रत्येकाचं मत वेगवेगळं असणार आहे बघा, की हायड्रोजनला आपण अल्कधातू बरोबर ठेवावं का हॅलोजन बरोबर ठेवावं. पण आधुनिक आवर्त सारणीची रचना जर आपण पाहिली तर याच्यामध्ये अल्कली धातू बरोबरच हायड्रोजनला येथे स्थान देण्यात आलेले आहे.